पावसाळा म्हटलं की प्रत्येक नवीन खर्चाच्या गोष्टी भेडसावू लागतात. वाहनात, छत्र्या आणि पावसाळी कोट या त्या गोष्टी होत. वाहना या शब्दाने चेपल्या, पायतानी या सर्वांचा निर्देश करून या क्षणभंगूर, विश्वासघातकी आणि खर्चाळू पादत्राणांविषयी या 4 शब्द लिहितो. पायातील वाहन पायात असू द्यावी, हीच म्हण प्रचारात का आली? पायातला जोडा पायात असू द्यावा, अशी का आली नाही? जोड्याने कधीही रस्त्यात चालताना दगा दिला आहे, असे उदाहरण दिसले नाही. वाहनांचे मात्र बंद किंवा अंगठे ऐनवेळी तुटून फजिती होते आणि त्या उचलून घेतल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. एकदा आमच्या मित्राने अगदी अत्याधुनिक सफेद पट्ट्याच्या नवीन वाहना खरेदी केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यास मालतीताईंकडे चहास जायचे होते. मालतीचा बंगला दूर होता आणि जवळ सायकल नसल्याने तो पायीच जाणार होता. अर्ध्या वाटेत गेल्यावर डाव्या वाहनेचा बंद तुटला. जुन्या पद्धतीच्या वाहनांचे बंद तुटले तर अंगठ्याच्या आधाराने तरी चालता येते, पण नवीन चपलांना ही सोय नसते. वाहना दुरुस्त करून घेण्यास गावाबाहेर काहीच साधन नव्हते. बरे त्या फेकून द्याव्यात तर पैसे फुकट गेले असते. शेवटी त्याने एक युक्ती काढली. छत्री उघडून तिच्या काड्यांच्या वर अलगद ठेवून दिल्या. अनवाणी चालण्यास काही कारण पाहिजे होते, तेव्हा त्याने खिशातून हातरुमाल काढून तो पावलाभोवती बांधला, म्हणजे पाहणारास वाटावे याच्या पायास काही इजा झाली आहे म्हणून हा अनवाणी चालत असावा. दोन्ही युक्त्या अंमलात आणून तो पुढे चालू लागला. मालतीचा बंगला जवळ आला तोच पावसाचे थेंब पडू लागले आणि मालतीही बंगल्याकडे जाताना पाठमोरी दिसली. तिच्याजवळ छत्री नव्हती आणि पाऊस तर जोरात सुरू झाला होता. 2-4 उड्या मारून त्याने मालतीस गाठले व म्हटले, "मालतीताई, छत्री हवी का?" तिने होय म्हणून त्याच्या हातची छत्री घेतली व स्वतःच्या डोक्यावर धरली. पण छत्रीच्या काड्यांवरती चिखल माखलेल्या चपला असल्याने ती फार जड वाटू लागली. "माधव भाऊ, किती रे तुझी छत्री जड लागते आहे," ती म्हणाली. तो म्हणाला, "भिजल्यामुळे जड वाटत असेल. ही छत्री म्हणजे 10 शेर वजनाचं ओझंच आहे," असं मालतीने बोलायला आणि चपलातल्या चिखलाची एक खपली तिच्या केसांवर पडायला एकच वेळ आली. "मी धरू का ती?" माधवने विचारले. आणखी एक खपली पडली. "राहू दे, पण अगं बाई, हे माझ्या डोक्यात काय पडत आहे सारखं?" मालतीने केस चाचपून पाहिले. तो त्यात चिखलाच्या खपल्या. या कोठून पडतात म्हणून ती वर पाहू लागली, तो तिच्या हालचालींमुळे एक चप्पल टपकन तिच्या डोक्यावर पडली. छत्री फेकून देऊन ती क्रोधाने माधवकडे पाहू लागली. माधव गोठून गेला. दोन्ही चपला रस्त्यात फेकून देऊन तो रडक्या चेहऱ्याने परत गेला. पुन्हा कधीही त्याने चपला वापरल्या नाहीत. नाहीतरी छत्री हे एक पावसाळ्याबरोबर येणारं संकटच आहे. विसराळू लोकांना नेहमी छत्री विकत घ्यावी लागते. बाहेर पाऊस पडत असला तरच यांना छत्रीची आठवण होते. नाहीतर स्नेह्यांच्या घरी, हॉटेलात, नाटक सिनेमागृहात, आगगाडीत जेथे ते जातील तेथे छत्री विसरतात. असल्या विसराळूंचा स्नेह आपण जरूर करावा, म्हणजे त्यांच्या विसरलेल्या छत्र्यांवर आपल्याला गुजराण करता येईल. छत्री वापरून खराब झाली व टाकून द्यावी लागली अशी गोष्ट स्वतः विकत घेतलेल्या छत्रीच्या बाबतीत कोणासही प्रामाणिकपणे करता येणार नाही. पेन्सिल लिहून लिहून झिजली व संपली. स्वतः विकत आणलेले पुस्तक वाचून वाचून फाटून गेले. फाउंटन पेनने लिहून लिहून खराब झाले. या गोष्टी जशा अशक्य, तशी छत्री वापरून वापरून खराब होणे अशक्यच असते. या जिन्सा विसरून कुठेतरी राहिल्याने किंवा दुसऱ्याने लांबवल्याने किंवा दुसऱ्यास उसन्या दिल्यानेच आपल्याजवळून नाहीशा व्हायच्या असतात. आपल्याजवळ या येण्यालाही हा मार्ग खुला असतो. ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. आता या नियमास अपवादही आहेत. "माझी छत्री पाहिलीत का? ही 7 वर्ष झाली मजजवळ आहे. मजकडे येण्याच्या पूर्वी ती जुन्या मालकाजवळ एखादे वर्ष असेलच. माझ्या ताब्यात आल्यानंतर 1 वर्षाने मी तिची मूठ नवीन बसवून घेतली. 2 वर्षांनी कापड नवे बसवून घेतले. 4थ्या वर्षी काड्या नवीन बसवल्या. 5व्या वर्षी दांडी बदलून घेतली. मग एका वर्षी असे झाले की मी मोटारने साताऱ्यास गेलो होतो. तेव्हा एका सहप्रवाशाची व माझी अशा दोन्ही छत्र्या टपावर ठेवल्या होत्या. उतरताना अंधार झालेला होता व सहप्रवाशाची दृष्टी फारशी तीक्ष्ण नव्हती.
तेव्हा आमची अंतर्बाह्य सुधारणा केलेली छत्री त्याच्या हातात गेली आणि त्याची कोरी छत्री माझ्या हातात आली. या अदलाबदलीला वर्ष होत आले. सारांश: मी छत्री या विषयावर 4 शब्द लिहित आहे ते अधिकारयुक्त आहेत, अशी वाचकांनी खात्री बाळगावी. आपण छत्री घेऊन पावसात चालत असलो आणि आपला बिनछत्रीवाला मित्र आपल्या आश्रयाला आला तर आपण दोघेही भिजून जातो. अशा वेळी आणखी एखाद्या मनुष्यास दयाळूपणाने आपल्या दुसऱ्या बाजूने चालण्यास बोलवावे. म्हणजे आपण कोरडे राहू व 2 बाजूचे मित्र मात्र पागोळ्यांखाली भिजत राहतील. शिवाय दुसऱ्यांदा बोलावलेला आपला आभारी होईल. ते वेगळेच. ही युक्ती साफ व्यावहारिक असून सामान्यतर प्रसंगी वापरायची नाही हे सांगावयास नकोच. रेनकोट हा एक पावसाळ्याबरोबर येणारा निरुपयोगी पाहुणा आहे आणि तो घेतला की खांद्यावर टाकून बिचारा रेनकोट्या दिवसभर चातकापेक्षा अधिक हावरेपणाने पावसाची वाट पाहत गावभर गिरट्या घालत असतो. परंतु मेघराजाच्या कठोर अंतःकरणाला पाझर फुटत नाही. शेवटी पाय दुखू लागले म्हणजे रेनकोट्या आपल्या मित्राच्या घरी जरा टेकण्यास जातो. तो मित्र घरी जाऊन बसण्याचा अवकाश की पाऊस सुरू झालाच म्हणून समजावे. पाऊस पाहून रेनकोट्या अंगात रेनकोट चढवून मित्राचा निरोप घेऊ लागतो. मित्र: अरे थांब रे जरा, पावसाची सर जाऊ दे. रेनकोट्या: अरे आता पावसाचं काय, हे बघ ना, नवीन रेनकोट मुंबईहून आणला आहे. मित्र: जाशील रे, आईने तुला चहा ठेवला आहे, तेवढा तर घेऊन जाशील. चहा तयार होऊन त्याचे प्राशन होते आणि रेनकोट्यास बाहेर जाण्याची संधी मिळण्याच्या आत पाऊस बंद झालेला असतो. अशा तऱ्हेने रेनकोटाचे ओझे वाहून थकून गेल्यावर रेनकोट्या आपला रेनकोट घरीच ठेवून फिरावयास गेला की जोराचा पाऊस आलाच म्हणून समजावे. धड्याच्या प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये नक्की द्या.